खरातच्या प्रॉपर्टीची ईडी सखोल चौकशी सुरू करते। पुणे, नागपूरसह नाशिकमध्ये 11 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे। अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिर, नाशिकचं कार्यालय आणि वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली। एसआयटी अधिकाऱ्यांसोबत ईडीच्या पथकाची संयुक्त कारवाई सुरू आहे। थेट जाऊयात नाशिकला, आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे। अभिजित, ईडीकडून आता 11 ठिकाणी छापेमारी झाली आहे आणि तपासामध्ये अनेक महत्त्वाचे धागेदोरे ईडीला मिळत आहेत। सुवर्णा, मी आता अशोक खरात याच्या नाशिकमधल्या घराबाहेर आहे। या ठिकाणी देखील आज सकाळपासून ईडी आणि आयकर विभागाच्या पथकाकडून या ठिकाणी झाडाझडती सुरू आहे। अशोक खरात याने नाशिक आणि नगर जिल्ह्यातल्या काही पतसंस्थांमध्ये जी बनावट खाते त्या ठिकाणी उघडण्यात आलेले होते, त्यापैकी अनेक खात्यांना नॉमिनी म्हणून अशोक खरात याचं नाव होतं, सोबतच मोबाईल क्रमांक देखील त्याचा होता। आणि त्यामुळे ही जी बनावट खाती आहे की जी ज्याने वेगवेगळ्या भक्तांच्या नावावर उघडलेली होती, त्या खात्यांचं कंट्रोल देखील अशोक खरातच करत होता, हे देखील ईडीच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे। सोबतच त्याने ज्या मालमत्ता नाशिक असेल, नगर असेल, पुणे असेल अशा वेगवेगळ्या शहरामध्ये घेतलेल्या होत्या, त्या ठिकाणची देखील कागदपत्रांची तपासणी जी आहे ती ईडी आणि आयकर विभागाकडून केली जाते। त्याने केलेले अनेक व्यवहार जे आहे ते कॅशमध्ये केलेले होते, रोखीत केलेले होते आणि त्यामुळे मनी लॉन्ड्रिंगचा देखील संशय या सगळ्या व्यवहारांमध्ये व्यक्त करण्यात आलेला होता। आणि त्यानंतर आता ईडी आणि आयकर विभागाने हे सगळं प्रकरण गांभीर्याने घेतलेलं आहे। आज सकाळपासून अशोक खरात याचं नाशिक मधलं घर असेल, ईशानेश्वर मंदिर असेल, शिर्डीतील ज्या अभिजित, एकंदरीत ईडीच्या हाती आता मोठा गबाड लागण्याची शक्यता आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर ईडी आणि आयकर विभागानं खरातच्या घरावर छापेमारी केली आहे।